किडनी स्टोन दिसायला तर सोपा असतो आणि सगळ्या जणांना जो आहे तो ॲलोपॅथीमध्ये गेल्यानंतर सांगतात हां स्टोन आहे ना, ठीक आहे ऑपरेशन करून टाकू. ऑपरेशन झालं की ऑपरेशन झाल्यानंतर पाणी भरपूर प्या, ऑपरेशन करून घ्या. ऑपरेशन झाल्यानंतर तुम्हाला परत स्टोन जर झाला तर परत आपण ऑपरेशन करून टाकू. बस एवढं सोपं आहे, काय प्रॉब्लेम नाही. त्यामुळे ऑपरेशन केलेले सुद्धा आपल्याकडे कमीत कमी 4 ऑपरेशन केलेले रुग्ण येतात बरं का. आणि ते आल्यानंतर ते हेच सांगतात की आम्ही प्रत्येक वेळेस ऑपरेशन करतो, लेझरने करा किंवा आपलं नॉर्मल याच्याने करा, पण ऑपरेशन करतो, स्टोन काढतो आणि परत होतो. तर यासाठी म्हणून आपल्याकडे जे स्टोनचे भरपूर पेशंट आलेले आहेत आणि त्या भरपूरपैकी काही तर असे आहेत की ज्यांना आज औषध दिलं आणि उद्या दिवशी स्टोन पडला सुद्धा, ते दाखवायला आलेले आहेत की अशा प्रकारचे स्टोन पडले. काहींना 7 दिवसात पडला, काहींना 15 दिवसात. तर आज मी तुम्हाला जी केस डिस्कस करणार आहे ते आलेले होते ज्यांनी 2 वेळा ऑपरेशन केलेले होते आणि 2 वेळा ऑपरेशन केल्यानंतर ते अक्षरशः म्हणजे ते बोलले होते की आता मला याच्यापुढे ऑपरेशन करायचं नाही, ऑपरेशनने मला खूप प्रचंड त्रास होतो. तर हा त्रास जो आहे हा मला आता परत सहन नाही करता येणार, एवढी माझ्याकडे शक्ती नाही आहे. तर यासाठी म्हणून तुम्ही काय उपाय सांगाल का? आयुर्वेदामध्ये काय उपाय आहे का? सगळ्या प्रश्न शेवटी आयुर्वेदावर येतो की आयुर्वेदावर काही उपाय आहे का? तर आयुर्वेदामध्ये नक्की उपाय आहे आणि आयुर्वेदामध्ये असा उपाय आहे की जो मुळासकट स्टोन तर घालवतोच. आणि आज कमीत कमी 3 वर्ष झालेले आहेत त्यांना हे सगळे होऊन, परंतु त्यांना 3 वर्ष होऊन सुद्धा आजही त्यांना स्टोन नाही झालेला. ज्यांना स्टोन होण्याची टेंडन्सी असते ते ज्यांना लगेच 6 महिन्यात, लगेच 15 दिवसात किंवा 3 महिन्यात लगेच स्टोन होतो, परंतु त्यांना 3 वर्ष झाले त्यांना स्टोन झाले नाही. तर असे रुग्ण आलेले होते. त्यावेळेस त्यांनी त्यांचं वाक्य जे सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो की आय ट्राईड ॲलोपॅथिक ट्रीटमेंट अँड इट वॉज वर्स्ट विथ ऑल साईड इफेक्ट अँड देन I visited Dr. Jeevan Chaudhary. In first visit, I seen changes and with 15 days stone was out. आणि हे त्यांनी लिहिलेलं आहे त्यांच्या आमच्या रिव्ह्यूच्या पेजवर लिहिलेलं आहे. तर 15 दिवसात त्यांचा स्टोन बाहेर पडला आणि तो स्टोन जो होता तो 6 mm होता. अशा प्रकारे त्यांचे 3 स्टोन होते, तर ते दिघई स्टोन जे आहे ते बाहेर आले त्यांचे. तर अशा प्रकारचं असं तुम्हाला औषधांनी जर बरं करायचं असेल तर तुम्ही नक्की आयुर्वेदाला ऑप्ट करा. आयुर्वेदाच्या औषधाने तुमचा जो स्टोन आहे तो स्टोन बाहेर पडेल. तो स्टोन कुठे आहे याच्यावर सुद्धा त्याच्या लोकेशनवर डिपेंड असतं. किडनीमध्ये आहे, युरोटरमध्ये, ब्लॅडरमध्ये, कुठे. परंतु हे सगळ्या गोष्टी क्लिअर होऊ शकतात आणि नक्कीच बरा होऊ शकतो. त्यामुळे आयुर्वेदावर विश्वास ठेवा, नक्की फरक पडेल. थँक्यू.